असेल तर आपण नेहमी चांगला विचार केला पाहिजे. एक चांगला विचार आपले आयुष्य घडवू शकतो तर एक वाईट विचार आपले आयुष्य बिघडवू शकतो. आपण जसा विचार करतो, जशी स्वप्ने पाहतो तसेच आपले आयुष्य बनत असते. स्वप्ने ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाहीत. म्हणूनच मी चांगल्या विचारांची शिदोरी माझ्यासोबत सदैव ठेवली आणि तीच विचारांची शिदोरी मी आता तुमच्यासाठी शोधणार आहे. मला आशा आहे माझे हे विचार तुम्हाला नक्कीच पटतील आणि याच विचारांनी तुम्ही तुमचे पुढील जीवन जगाल. चला तर ते अनमोल विचार पुन्हा एकदा ऐकूया. आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, मात्र आपल्या सवयी बदलू शकतो आणि आपल्या सवयी आपले भविष्य बदलतील. एक चांगले पुस्तक 100 मित्रांच्या बरोबरीचे असते तर एक चांगला मित्र आपल्या ग्रंथालयाच्या बरोबरीचा असतो. स्वप्ने पूर्ण होण्याआधी स्वप्ने बघायला शिका. मोठे व्हायचे असेल तर स्वप्ने देखील मोठीच पहा. पाऊस आला तर सगळे पक्षी आश्रय शोधतात, मात्र गरुड ढगांच्याही वर झेप घेतं व पावसाला आपल्यापासून दूर करतं. समस्या सामान्य असतात पण आपला दृष्टिकोन त्यातील अंतर ठरवत असतो. तेव्हापर्यंत लढणे सोडू नका जोपर्यंत तुमचे ध्येय पूर्ण होत नाही. तुम्ही सर्व असामान्य आहात. जीवनाचे ध्येय ठरवा, ज्ञान मिळवा, खूप कष्ट करा आणि जीवन सफल करण्यास सदैव दृढ राहा. नेहमीच अपयश वाट्याला आले म्हणून निराश होऊ नका, कारण गुच्छातील शेवटच्या किल्लीने देखील कुलूप उघडते. छोटे उद्दिष्ट ठेवणे हा गुण आहे. उद्दिष्ट नेहमी महान असणे आवश्यक आहे. सुखी राहण्याचा एकमेव मंत्र आहे, अपेक्षा केवळ स्वतःकडूनच बाळगा, इतर कोणत्याही व्यक्तीकडून बाळगू नका. माझा तुम्हाला आणखीन एक सल्ला आहे. आपण नेहमी वेगळा विचार केला पाहिजे. नवनिर्मिती करण्याची इच्छा ठेवली पाहिजे. अनोळखी रस्त्याने जाण्याचे धैर्य बाळगले पाहिजे. माझे हे विचार तुम्हाला नक्कीच पटले असतील. जर पटले असतील तर आचरण करा आणि तुमच्याशी हितगुज करण्याची संधी दिल्याबद्दल मी तुमचा धन्यवाद आहे. धन्यवाद.